40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले? कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून. बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं की त्यांनी असा आरोप केलाय की 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला. महापालिकेत एवढे पैसे असतात ते मी सांगतो. आणि जर एवढे पैसे असतील तर मग हे आमदार 50-50 कोटीला का पळून गेले? ते मला एकच मिनिट. पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टीबद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक चालू होतं ना 50 खोके 50 खोके 50 खोके, मला असं वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे. हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही. 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले. 50 कोटी. 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले. उत्तरेतनं 56 ट्रेन्स ह्या महाराष्ट्रामध्ये येतात रोज आणि भरून येत आहेत आणि रिकामे जात आहेत. आज जर समजा तुम्ही ठाणे जिल्हा, एक जिल्हा जर समजा पाहिलात, बरोबर आहे, ठाणे जिल्हा मला असं वाटतं जगामधला एकमेव जिल्हा आहे की जिकडे ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वसई, मी आता पालघर वेगळा पकडत नाहीये, तो आपण एकच होता तो आता वेगळा झाला, परंतु पालघरमध्ये वसई, त्याच्यानंतर मीरा भाईंदर, त्याच्यानंतर वसई विरार आली, त्याच्यानंतर तुमची नवी मुंबई, अशा जवळपास 8-9 महानगरपालिका आहेत. आपण नीट जर समजा पाहिलं तर याची सुरुवात, सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषदा वगैरे, नगरपालिका, महानगरपालिका, आणि ह्या सगळ्या ज्या होतात महानगरपालिका, ह्या लोकसंख्येनुसार या गोष्टी वाढत जातात. जर एखाद्या जिल्ह्यामध्ये जर समजा 8-9 महानगरपालिका जर समजा असतील, आज मुंबईमध्ये किती आहेत? 1, पुण्यामध्ये किती आहेत? 2, बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काढून बघा 1-1. ठाणे जिल्ह्यामध्ये 8-9 महानगरपालिका, याचा अर्थ बाहेरून येणाऱ्यांचे प्रमाण आणि तेच प्रमाण मुंबईमध्ये वाढणं. नुसतंच मुंबईमध्ये प्रमाण वाढणं नव्हे, ज्या प्रकारची दादागिरी, की अशा प्रकारची वाक्य कशी येऊ शकतात की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार. हे कधीपासून सुरू झालं? देवेंद्र फडणवीस वारंवार प्रत्येक सभेत एकच गोष्ट म्हणतात की ही प्रीती संगम नाहीये, हा भीती संगम आहे. उगाच काहीतरी गोट्या, तसले भीती संगम आणि त्यांचा काय प्रीती संगम. म्हणजे अजित पवार आणि सगळे जे आता शिंदे बिंदे आले, हा प्रीती संगम. बाकीच्या राज्यांमध्ये त्यांच्या ज्या काय अभद्र युत्या चालू आहेत, तो प्रीती संगम. अंबरनाथमध्ये काँग्रेस बरोबर गेलात, तो काय प्रीती संगम. MIM बरोबर गेले, तुमचा असला की ऊस, आमचा असला की बांबू. त्यांचं म्हणणं आहे की ही 2 भावांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. त्यांनी एकदा आजूबाजूच्या खुर्च्या बघाव्यात, त्यांच्या साईडच्या आजूबाजूच्या खुर्च्या आहेत ना, त्याच्यावरती कोण माणसं बसली आहेत, त्याच्यामध्ये काय करप्शन आहे आणि काय कन्फ्युजन आहे, हे एकदा आजूबाजूला त्यांनी बघावं. त्यांचा मी एकदा तुमच्याच मुलाखतीमध्ये मी फोटो दाखवला होता, तो एक फोटो होता तो की मध्ये फडणवीस बसले आहेत, या बाजूला भुजबळ आहेत, या बाजूला अजित पवार आहेत, त्या बाजूला अशोक चव्हाण आहेत, बरोबर की नाही? त्या सगळ्यांवरती ह्यांना जेलमध्ये टाकण्याचं आणि त्यांच्यावरती करप्शनचे आरोप करण्याचं काम हे फडणवीसांनी केलं होतं ना. ते आज त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये बसलेत तर सगळेजण. कोणत्या करप्शनच्या गोष्टी बोलता तुम्ही?